जॉगिंगला गेलो होतो सकाळी सकाळी. तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी जॉगिंगला गेलो ना काय फ्रेश वाटतं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे जाम फ्रेश वाटतं का नाही. आणि मुला सांगायला गेलो ना तर मी फिट आहे. हा म्हणजे कसं माझी तंदुरुस्त बॉडी म्हणजे राजबिंड बॉडी आहे माझी. आणि अशी तुकतुकीत कांती. नाही म्हणजे हे मेंटेन करण्यासाठी ना मला नियमित व्यायाम करायला लागतो. काय समजलं. करेक्ट. अरे देवा महत्वाचा व्यायाम राहिला. हाय शपथ. अग शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना फुगडी नाही आणली दुसरी जमायना फुगडी नाही आणली दुसरी जमायना शालू धोका दे गो मैना. कोकणचं ॲरोबिक्स आहे म्हणजे ह्याच्यामुळे कसा घाम गळतो पुरा. हाय हाय जाम व्यायाम झालेला आहे. रत्ना ए रत्ना आले जी. जरा पाणी घेऊन ये. आले अगं बाय बाय. हो दे पाणी दे. अगं वासाडे हा कुठला कॅरेक्टर पकडलाय. हा धनी पाणी. हे बघ हे आजच्या दिवसाचा माझा व्यायामाचा कोटा संपलाय. हा तसं नाही जी. माझी थकलंय जणू. आता एकट्याने स्किट उचलायचं बद्दल थाकणार बोलायची पद्धत आहे बाकी काय नाही. नाही तसं नाही व्यायाम करून आलायत ना. होय होय दमला असा. होय तर पाय चेपून देऊ का. डोकं चेपू का. अंग दुखत असेल तर चेपून देऊ का जे. नेमका हा माझा स्किट आहे ना. नाही कसं दरवेळी ना मी माझ्या स्किट मध्ये मीच मूड मध्ये असतो. इकडनं काही रिॲक्शनच मिळत नाही. आज काहीतरी भलतच दिसतंय. ए म्हणजे हनीमूनच्या वेळी 5 मिनिटं अगोदर तू रोमॅन्टिक झाली होती. त्याच्यानंतर कधीच बघितलं नाही ना तुला म्हणून. काय हवंय काय तुला सांग जरा. काय हा काहीतरी हवं असेल सांग. त्याशिवाय एवढी रोमॅन्टिक व्हायची नाही. नाही तसं नाही. मग कसं. दादाचा फोन आलता. गावाकडनं निघालाय तू. रात्री जेवायलाच घरी येणार आहे. मटण आणता का. आणि आता ना एक दादासाठी शर्ट पण आणा. तरी म्हटलं वासाठी लाडात का आलेली आहे. नाही घाल घाल तुझ्या दादाला मटण करून घाल. हा तुझ्या दादाला कळलं पाहिजे कोकणातल्या माणसाची केवढी दानत आहे ते. काय खरं सांगता. चालेल चालेल म्हणजे नाही म्हणायची हिंमत कोणाची आहे. बोकड नाही म्हटलं तर मला कापशील पण तुझ्या दादाला मटण करून घालशील. काय समजले. तुमचं आपलं काहीतरी जावं तिकडं. काही एकटीनेच किट करणार आहे. अहो तसं नाही जावा तिकडे म्हणजे जाऊन मटण घेऊन या. मी थकलोय या माहिती आहे जॉगिंग करून. हा तू काम कर. हा बघ खिशातलं पैसे घे तू मटण घेऊन ये जा. भाई मी जरा बाहेर पड. नाही अगं दुनिया बघ किती रंगीबिरंगी झालेली आहे. असू दे. नाही जरा लोकांची गप्पा मार. हा नुसती आपली घरात बसली असेल जेव्हा तेव्हा चुल कोंबडी मेली. असू दे. जा बोलले ना जा. चल येडी कुठली जा. मला काय करायचं बसून जा बाहेर. मला नाही आवडत लोकांची गप्पा मारायला बाहेर हिंडाला. मी बरी माझं घर बरं माझी चूल बरी. काय जाऊन आणा ना प्लीज. मी पटकन तुम्हाला नाही जमलं तुला. अहो हे तसे म्हणला ना मला मी देते की पैसे पटकन घेऊन ये. तुला सांगितलं ना माहिती. हे बघा पैसे तुला काहीतरी बोलायचं आपलं. काय ग हे काय आहे. आता मला काय माहिती काय आहे तुझ्या हातात. तुम्ही एवढा नालायक कसाला असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे बाजार हुंग्या कुठला. बाजार हुंग्या काय आहे हे. मला काय माहिती. हे काय आहे. कोण आहे ही. कोण आहे बाई. कोण आहे ही. कोण आहे ही. अरे ही आपली सई तामणकर आहे. आपली 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 कवापासून झाली. कवापासून लपडं सुरू आहे तुमचं या बाईशी. लगीन केलंय तुम्ही तिच्याशी. दुसरा घरोबा केला तुम्ही. देवा असं केलं तुम्ही. कोण आहे ही बाई. तुझ्या जिभेला हाड आहे का नाही. तुमची हाड मोडणारी मी. मला सांगा आधी ही बाई कोण आहे. तुला लाज कशी वाटत नाही. तुम्हाला लफडं करताना लाज वाटली नाही. मला बोलताना कशाला वाटेल. नाही
मला तरी वाटलंच होतं या माणसाचं ना बाहेर कुठं तरी लपडा असणार. नाही. काय नाही, हे जॉगिंग फॉगिंग माझ्यासाठी नाहीये, हिच्यासाठी आहे, हिच्यासाठी चाललंय. अगं बाय, अगं मी ना मॉर्निंग वॉकला जातो गार्डन मध्ये. बाई म्हणजे गार्डनच्या बाहेर उभी असते ज्यूस विकत ती आहे बाई, तिच्याशी लपडं करताय तुम्ही. म्हणजे सई तामणकर गार्डन मध्ये ज्यूस विकते असं वाटतं तुला? विकत असेल. अरे नाही रे बाबा, हे नाही बघ, हे बघ, हे काय सगळं काहीतरी खोटं बोलू नका तुम्ही. अशी खात ना तिचे विकत असेल ज्यूस 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 करीत म्हणून. नाही नाही अगं बाई, नाही आहे ती, अगं खरंच नाही तुला मला सांगतो. सांगा कोण आहे ही? अगं ती नाही आहे, ती वेगळी, ही वेगळी. होय काय? मग ही तीच असणार आहे. कोणती? तुम्हाला माहितीये ना, कोण? गावाकडे जत्रेला गेलो होतो तेव्हा आकाश पाण्यामध्ये एक पोरगी बसली होती, तिचा फरा कसा अडकला होता. हा माणूस फरा 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 तिथपर्यंत गेला, फराक सोडवाला तिचा, जिचा फराक सोडविला ना तिची. अगं बाय माझे, सई तामणकर आपल्या गावच्या जत्रेत आकाश पाळण्यात बसायला येईल? मला काय माहिती येत असेल. अरे काय बोलते, येडी आहे काय ही बाई? अगं बाय, ही वेगळी ती वेगळी, ती वेगळीच आहे. म्हणजे ही पण नाही ती पण नाही. आता लक्षात आलंय माझ्या कोण आहे ती. काय? ही तीच आहे ना खानावळ वाली जिच्या गिळाला जाता तुम्ही. बाई. ही तीच आहे ना रस्सा वाढणारी, तिच्या बरोबर लपड आहे तुमचं. म्हणजे सई तामणकरची खानावळ आहे आणि ती ह्या प्रभाकर मोरेला रस्सा वाढते. अरे कसा दिसलता, कसा दिसत, काय डोक्यात पडलेस काय? आणि हे गोष्ट मला सांग, एवढी सुंदर मुलगी मला पटेल? पटेल? न पटायला काय झालंय? मी नाही पटले तुम्हाला? ये उगाच ना तिच्याबरोबर तुझी तुलना करू नकोस. अरे ती कुठे, तू कुठे? बोला, सतत माझ्या तोंडावर मलाच नाव ठेवा. पण तुम्हाला सांगते, काय? या खानावळीचा नाच सोडला नाही ना तुम्ही हा. तर सगळ्या वाट्या फोडून ठेवीन तुमच्या काय? गुडघ्याच्या. अगं माझ्याकडे जरा बघ, हे बाय बघ, आणि खरं सांग ग, तिच्याकडे बघ, माझ्याकडे बघ, खरंच ही मला पटेल काय मला सांग. हा फोटो तुमच्या खिशात कसा आला? मला नाही माहित. तुम्हाला माहिती नसलं तरी मला माहितीये कसा आला. कसा आला? गेल्या महिन्यात गेला होतात ना तुम्ही मुंबईला. ते कामाच्या निमित्त गेलो होतो. मला माहिती कुठलं काम होतं, तिथं भेटली असं ही सटवी तुम्हाला. मग तिच्या बरोबर गेला असाल चौपाटीवर हातात हात घालून, एकत्र भेळ खाल्ली असेल, चौपाटी राशी बसला असाल, वाळदाशा हार्ट काढून स्वतःचं नाव लिहिलं असेल, त्याच्यानंतर गेला असाल टांग्यात बसून टॉक 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 करत राजा राणी सारखे गेटवे भेटवेला तिथं काढला असेल फोटो. आणि तो फोटो कापून स्वतःच्या जवळ ठेवलाय आणि माझ्यासाठी सोबत आणली. म्हणजे सई तामणकर एसटी स्टँड वर माझी वाट बघत बसले. मग आम्ही दोघ जण चौपाटीवर गेले. मग असा म्हणजे तुला सांगतो, दोघांनी आम्ही आमचं नाव कोरलेलं आणि हा सगळं दृश्य समुद्र शांतपणे बघित होता. अरे हा समुद्र खवलत नाही माझ्यावर. अरे एखादी लाट मला डायरेक्ट आत घेऊन जाय. अरे तो समुद्र म्हणील वसाड्या, तुला लाज नाही पण मला ह्या बघताना लय लाज वाटते. एवढं साधं कळत ना. हे बाय, ही जी आहे ना, ही बघ, ही अगं ही मुंबईची मोठी पिक्चर मधली हिरोईन आहे. तुम्हाला काय माझ्या तोंडावर ना मी वेडी वाटते होय? वेडी नाही काय आहेस? एवढा कसा कळत नाही ग? ही बघ, मी बघ, मना सांग, शाही पुलाव आणि आलूचा फतफदा ताटात कसा दिसेल? एक वेळ हा आलूचा फतफद आणि वांग्याचं भरीत बरं दिसेल नाही काय रे? तुला सांगतो, हा बघ, हे बघ, मी सांगतो, तुला सांगतो, खरंच काही नाही आहे. आणि बघ, मी कुठल्याही बाईकडे वाकडं नजर नाही, नाही हिच्याबरोबर नाही मी ही हिरोईन नसणारच आहे. हिरोईन कशाला तुमच्या प्रेमात पडल सांगतोय मी. आता मला माहिती आहे. हा बघ, तुला मी एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुला कळेल. बघ, हा जरा व्हिडिओ बघ तिचा. वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, अयो अहो हे काय आहे? अगं ही सई तामणकर. अहो ती नाही, मेकअप केल्या तुम्ही केवढे वेगळे दिसताय.
वासाडे अगं तू स्वप्नील दोषी आहे. अरे मी 2 किलो मेकअप थापला तसा दिसणार आहे काय? बघ जरा स्वप्नील दोषी हा नट आहे आणि ही नटी आहे, ही दोघं पण पिक्चर मध्ये काम करतात का नाही? म्हणजे हा. तुमचं नटी बरोबर लफड आहे. अगं, नटीशी लफड करताय अरे तुम्ही. काय या बाई तरी मला वाटलंच होत तुमचं काहीतरी लफड असणार. त्या नटीशी लग्न करणार, तिला घरी घेऊन येणार आणि मला घराच्या बाहेर हाकलवणार तुम्ही. बरोबर आहे ना, मी गरीब गाय आहे ना. हा, दिसतेस. कसं पण वागवा मला. हा? पण सांगून ठेवते काय? त्या सवतीला मी घरामध्ये घेणार नाही, अरे. नांदवणार नाही. आणि जबरदस्तीने जर आणलं ना तिला घरात, हा. शेणगोटा करायला लावीन, तिला वा. केर काढायला लावीन. हा. एक भांड तिनं घासाचं, एक भांड मी घासणार. मी तर कॉटवर झोपणार आणि ती साई जाणार गोठ्यात झोपायला. म्हणजे सई गोट्यात होय. आणि तू क्वाटवर. होय. मी मला खपवून घेईन. हा? हा, तू गोट्यात आणि ती क्वाटवर. नाही, मी कॉटवर, ती गोठ्यात. तू गोट्यात ती क्वाटवर. मी कॉटवर, ती गोठ्यात. तू गोट्यात ती क्वाटवर. नाही नाही, आम्ही दोघे कॉटवर, तुम्ही गोठ्यात. हा एक वेळ मला चालेल. चालेल. चालेल म्हणजे एका परक्या बाईसाठी तुम्ही गोठ्यात झोपायला तयार झाला. अरे काय तू डोक्यावर पडलीस काय? अगं असं काय नाही, या बाईची कसं मला प्रिय म्हणून नाही नाही. मग फोटो कसा आला तुमच्या पाकिटात? फोटो म्हणजे अगं हे बघ माग बातमी काय ती बघ. काय? बायकोची उंची वाढवून मिळेल. काय झालं ही मी जाहिरात वाचली, पुन्हा कात्रण कापला आणि माग हा फोटो हा मला माहितीच नाही. असं सगळं झालेलं आहे. तू बघ आपला विषय घेतला नाही. देवा शप्पथ सांगतो आपण, काय माझ्या मनात नाही. मी कुठल्या पण बाईकडे ना वाकड्या नजरेन कधीच बघित नाही. देवा शप्पथ. खरं सांगताय? हा म्हणजे काय? माझी शपथ घ्या. हा तुझी शपथ. फोन द्या मला. आता फोन कशाला द्या म्हणलं ना. देतो बाय काय खरे. हा घे फोन. हा हाय काय झालं? तुमचा काय संबंध नाही ना त्या बाईशी. संजय माझा कुठला? मग तिचा मेसेज काय आलाय ह्याच्यावर? कुठला काय मेसेज आलाय? काय लिहिलंय? काय लिहिलंय? लेंगा इथं माझ्याकडे राहिलाय, कवा घेऊन जात आहे? त्या बाईकडे लेंगा विसरण्यापर्यंत मजल गेले तुमची. ए बाई अगं काय बोलतेस? अगं साई सोनावणे टेलर आया, त्याचा मेसेज आलाय. अगं त्याच्याकडे मी लेंगा शिवायला टाकलेला आहे ना, तो अजून मी आणला नाही म्हणून त्याने मेसेज पाठवला नाही. काय नाही, दादालाच फोन करते. काय idiot थांबा जरा. अगं नाही खरंच नाही असं काय आहे. हॅलो दादा, कुठे आहेस तू? लगेच ये. तुझ्या दाजीनं दुसऱ्या बाईसाठी तुझ्या बहिणीला सोडले, टाकून दिली. आलो 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 ताई. काय बोल काय झालं? मना ताईला त्रास दे राहिला. वसाड्या मला मारण्यासाठी 15 मिनिटात तू धुल्यावर ना कोकणात आला. तुला शेफालून काढल्यासाठी आहे ना, मी ढगातून पण येऊन जाईन. तुम्ही बाईना अरे मी मरण नाही आई. अरे मला मारू नको, मी काय केलेलं नाही. अरे नाही लपड नाही. सोनाली बाजी, हा तुमचा नंबर आहे? म्हणजे यांचा लेंगा तुमच्याकडे राहिला होता? बर बर दादा, अहो लेंगा तिकडेच राहिला होता. चांगला माणूस आहे, नको मारू बाबा नाही नाही, त्याला. पण मला आता मजा येते. नाही नको. तो लेंगा होतोय ना तयार, याच्या लेंगा फाटेपर्यंत. नको, 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 नको.